नमस्कार, मी आहे कल्पनाच्या स्वयंपाकघरात तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण शेंगदाण्याचे लाडू करून बघत आहे, गूळ आणि शेंगदाण्याचे. तर मी 1.5 पाव गूळ घेतलेला आहे आणि 1.5 पाव शेंगदाणे घेतलेले आहे. गूळ छान बारीक बारीक चिरून घेतलेला आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहे आणि थोडे ड्रायफ्रूट पण घेतलेले आहे. घरी होते तेवढेच घेतलेले आहे, थोडे थोडे मी त्याच्यामध्ये शेंगदाण्यामध्ये टाकून घेणार आहे. आता हे शेंगदाणे छान कढईमध्ये भाजून घेऊया आपण. तर कढई ठेवली आहे, कढईत छान शेंगदाणे भाजून घेऊया. व्हिडिओ स्किप न करता बघा, तुम्हाला समजमध्ये येईल की किती साधी आणि सोपी पद्धत आहे. ती पटकन होणारे आहे. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे मी. याला काही पाक बनवायचा नाही आहे आणि गुळाचा काही पाक बनवायचा नाही आहे. साध्या आणि सोप्या पद्धतीने करून बघूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे छान. याची आता चोळून साल काढून घेतलेली आहे मी. आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण गूळ, शेंगदाणे आणि थोडे ड्रायफ्रूट याच्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे. थोडा पिस्ता घेतलेला आहे, काजू बदाम घेतलेले आहे आणि बी घेतलेलं आहे. हे कोळ्याचं बी, टरबूजची बी हे मी घेतलेलं आहे. घरी होते तेवढेच घेतलेलं आहे. तुम्ही नाही टाकलं तरी चालते, शेंगदाणे आणि गुळाचे केले तरी चालते. खूप छान होतात. बनवून बघा एखादी वेळ. खूप छान पौष्टिक आहे, कॅल्शियमयुक्त आहे. करून बघा, छान होतात. आणि मग हे असे बारीक करून घ्यायचं. शेंगदाण्यामध्ये तेल असते, तेल सुटेपर्यंत छान बारीक करायचं, म्हणजे छान लाडू वळाला तयार होते. ही थोडीशी बी आहे, तर मी ते लाडूमध्ये टाकून घेते. खूप छान लाडू बनते. असे छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे ही. करून बघा. लहान मुलांना पण खूप छान आवडीने खातील. मोठे वयस्कर वृद्ध लोक पण खातील, त्यांना पण छान पौष्टिक लाडू आहे हे. लहान मुलांना पण छान पौष्टिक आहे. खूप छान लाडू होतात हे. असे छान छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे. असे बनून तयार झालेले आहे. बघू शकता किती सुंदर झालेले आहे, किती छान बनलेले आहे. बी पण एक एक दिसत आहे त्या लाडूमध्ये. खूप छान दिसत आहे. असे लाडू बनवून तयार झालेले आहे. बघू शकता किती छान टेक्स्चर वगैरे आले आहे त्या लाडूला. खूप छान दिसते. असेच तुम्ही पण बनवून बघा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.